नमस्कार, मी वैशाली। राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला। सोयाबीन आणि कापूस खरेदीतील गोंधळावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। बारदाण्याचा तुटवडा, खरेदीची मंद गती आणि हमीभावापेक्षा कमी दर या सर्व मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले। यावर सरकारने काय उत्तर दिले आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भावांतर योजनेचे काय झाले? चला सविस्तर जाणून घेऊया। भावांतर योजनेची मागणी का झाली? आजच्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात थेट पणन मंत्र्यांना प्रश्न विचारला की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करणार का? राज्यात अनेक खरेदी केंद्र बारदाण्याच्या अभावामुळे बंद आहेत आणि शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा खूपच कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भावांतर योजना लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। शासनाकडून थेट घोषणा नाही, पण आरोप फेटाळून लावले। या महत्त्वाच्या प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी भावांतर योजना लागू करण्याबद्दल कोणतीही थेट घोषणा केली नाही। मात्र त्यांनी खरेदी केंद्रांवरील गोंधळाचे आणि बारदाण्याच्या तुटवड्याचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले। ते म्हणाले, यावर्षी राज्य सरकारने बारदाण्यासाठी NCCF आणि नाफेडला 120 कोटी रुपयांचा अदाऊ निधी दिला आहे। त्यामुळे राज्यात कुठेही बारदाण्याचा तुटवडा नाही। एवढेच नाही तर जर कोणत्या खरेदी केंद्रावर बारदाण्याअभावी खरेदी थांबली असेल तर त्याची माहिती द्या, आम्ही तात्काळ कारवाई करू, असे खुले आव्हानही त्यांनी दिले। कर्जमाफी आणि कापसाचा मुद्दाही गाजला। आजच्या चर्चेत केवळ सोयाबीनचाच नाही तर कापसाचा मुद्दाही चांगलाच गाजला। कापसाची कमी केलेली खरेदी मर्यादा, शुल्कमुक्त कापूस आयातीमुळे पडलेले दर आणि 2017च्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। जवळपास 20 मिनिटे चाललेल्या या चर्चेत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर विधानसभा अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला। त्यांनी या गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावण्याचे निर्देश दिले। आता पुढे काय? एकंदरीत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून आज अधिवेशन चांगलेच तापले। भावांतर योजनेची मागणी जरी झाली असली तरी त्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। आता कापूस आणि सोयाबीन खरेदीतील अडचणी दूर करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना। आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही। सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा। धन्यवाद।